आम्ही तसे भाबडे आहोत, मैत्री निभावणारे आहोत. तर तुम्ही जर आम्हाला म्हणजे इकडे जर भाजपच्या जागांचं काही होत असेल तर मग तिकडे भाजपवाल्यांनी थोडंसं की चला चला ताई आल्या तर बरंच होईल, असं पण काही असू शकतं. स्वतः शंभूराजेच म्हणाले की जर तुम्ही आम्हाला साथ घातली तर आम्ही सकारात्मक प्रतिसाद देऊ आणि हो येऊ. मग असं सगळं राजकारण होत असेल तर काय तू संभाजीनगरचा आमदार, मला नावही आठवत नाही, अशी काही माणसं आहेत प्रभावहीन, त्यांची नावच आठवत नाही. तर त्यांचं आणि काही गोगावल्यांचं म्हणे भांडण झालं, हाणामारीपर्यंत प्रकरण. कारण लोकसभेला आत्ता पुन्हा प्रश्न निर्माण होतो की शिरूरच्या जागेचं काय होईल बरं. इकडे जालन्याची जागा रावसाहेब दानवेंना जाणार की अर्जुन खोतकरांना जाणार की आता तिकडे राष्ट्रवादीचा क्लेम होईल. ताई, आता तुम्ही नीलम गोऱ्यांबद्दल म्हणालात, त्यांनी ज्या शिवाजीनगरच्या मॉडेल कॉलनी भागात त्या राहतात तिथं त्यांनी एक नगरसेवक आणला नाही, तिथं अजून त्यांची शाखा नाहीये. मग गेल्या 25 वर्षात त्यांना आमदार करताना, त्यांना उपसभापतीपद देताना किंवा त्यांना ताकद देताना शिवसेना नेतृत्वाच्या ही गोष्ट लक्षात आली नव्हती का की ते पक्षवाढीसाठी काम करत नाहीयेत, पुण्यात शिवसेना वाढत नाहीये, ही पक्ष नेतृत्वाच्या गोष्ट लक्षात आली नव्हती का? म्हणजे जसे तुम्ही त्यांच्यावरती आरोप करताय तसंच हे शिवसेनेला पण हा प्रश्न विचारला जाऊ शकतो ना की तुमच्या ही गोष्ट लक्षात आली नव्हती का गेल्या 25 वर्षात? मला आधीचं काहीच माहिती नाही. मला पक्षात येऊन फक्त 8 ते 10 महिने झालेले आहेत. पण 10 महिन्यात जे काही मी शिवसेना अभ्यासण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यात मला जाणवलेली जी गोष्ट आहे ती मी मांडली. 10 महिन्याच्या आधीचं काय झालं, कसं झालं, त्यावर मी भाष्य करणं म्हणजे मला ते माहितीच नाही, तो प्रवासच माहिती नाही आहे, पण मला त्याच्यातलं काही फार सांगता येणार नाही. आणि शेवटी काय होतं, मी म्हटलं की हितसंबंधांचं राजकारण करणं वगैरे, युतीचा काळ होता. इथे कदाचित हेही एक मोठं कारण असू शकतं कदाचित की आम्ही तसे भाबडे आहोत, मैत्री निभावणारे आहोत. तर तुम्ही जर आम्हाला म्हणजे इकडे जर भाजपच्या जागांचं काही होत असेल तर मग तिकडे भाजपवाल्यांनी थोडंसं की चला चला ताई आल्या तर बरंच होईल, असं पण काही असू शकतं. परंतु मला वाटतं की मला आधीचं निश्चितपणे काही सांगता येणार नाही. रोजच आता राजकारणामध्ये नवनवीन ट्विस्ट येत आहेत. प्रत्येक पक्षाकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. राऊत साहेब म्हणतात की शिंदे गटातले 17 आमदार आमच्या संपर्कात आहे. तुमच्या कानावर कुठला आकडा आलाय? नाही, माझ्या कानावर आकडा आला नाही, माझ्या कानावर थेट बोलणं आलंय आणि ते शंभूराजे देसाईंचं आलंय. एका मराठी वाहिनीवरती मी आणि शंभूराजे देसाई एकत्र बोलताना स्वतः शंभूराजेच म्हणाले की जर तुम्ही आम्हाला साथ घातली तर आम्ही सकारात्मक प्रतिसाद देऊ आणि हो येऊ. मग असं सगळं राजकारण होत असेल तर गोगावले किती नाराज आहेत हे आपण पाहत आहात. बच्चू भाऊही काल बोलताना काहीतरी म्हणाले की आमची चूक झाली वगैरे. अर्जुन खोतकर जायला तयारच नव्हते. यशवंत जाधवांना फारसं पटलेलंच नाही आहे. मी असंही ऐकलं की काय तू संभाजीनगरचा आमदार, मला नावही आठवत नाही, अशी काही माणसं आहेत प्रभावहीन, त्यांची नावच आठवत नाही. तर त्यांचं आणि काही गोगावल्यांचं म्हणे भांडण झालं, हाणामारीपर्यंत प्रकरण गेलं. फ्रस्ट्रेट आहेत लोक, चिडचिड होते लोकांची. तर अशी सगळी जी माणसं आहेत ही निश्चितपणे परतीचे वेध लागलेली असू शकतात. पण मला ज्या दिवशी हे सगळं घडलं त्या दिवशी प्रॉपर पुण्यातनं पुण्याच्या आजूबाजूला दौंड, इंदापूर, सोलापूर, बार्शी, मोहोळ या भागातनं खूप साऱ्या जिल्हा परिषद सदस्य किंवा नगरसेवक अशा लोकांचे फोन येत होते की ताई एकदा साहेबांनी ट्विट करायला पाहिजे की आता परत फिरा म्हणून. तर साहेबांनी काय करायचं, तुम्ही गेलात ना, साहेब काय करतील तुमच्यासाठी ट्विट, तुम्ही इतकं सगळं नाही ताई आमची काय चूक आहे, असं झालं तसं झालं. तर ठीक आहे, म्हणजे आमदारांचं काय ते माहीत नाही, परंतु ही जी खालची जी चहलपहल आहे ती प्रचंड आहे आणि हे प्रचंड लोक आत्ता डिस्टर्ब्ड आहेत आणि त्या प्रत्येकाला आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांना असं वाटते की काय केलं पाहिजे. काहींचा जागांचा पण प्रश्न निर्माण होणार आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये. कारण जागा वाटपामध्ये आपण बघितलं असेल की दादा म्हणाले की आम्ही 90 जागा लढवणार. दादा 90 जागा लढवतील, 120-130च्या पुढे जागा भाजपा कदाचित घेईल. मग 130 आणि ह्या 90 म्हणजे साधारणतः एक 250 जागांचा आकडा जातोय सगळा. आणि मग 250 जागा, मग 50-60 जागेमध्ये पुन्हा अजून एखाद दुसरा कोणी घटक पक्ष असेल कदाचित तर त्यांना एखाद दुसरी जागा जाऊ शकते. जानकर साहेब त्यांच्यासोबत राहणार असतील किंवा अजून कोणी राहणार असेल त्यांच्यासोबत तर त्यांना जागा जाऊ शकते. आठवले साहेबांना काही जागा द्याव्या लागतील. अशा सगळ्या परिस्थितीत 50-55 जागेमध्ये यांचा गुजारा होईल का विधानसभेला? लोकसभेची पुन्हा तीच परिस्थिती आहे. कारण लोकसभेला आत्ता पुन्हा प्रश्न निर्माण होतो की
शिरूरच्या जागेचं काय होईल बरं, इकडे जालन्याची जागा रावसाहेब दानवेंना जाणार की अर्जुन खोतकरांना जाणार, की आता तिकडे राष्ट्रवादीचा क्लेम होईल, तोही प्रश्न आहे. दस्तूर खुद्द मुख्यमंत्री पुत्र असणाऱ्या आमच्या श्रीकांत शिंदे त्यांच्याही जागेवरती गंडांतर येते अशी चिन्ह आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये माणसं डिस्टर्ब होणं फार स्वाभाविक आहे. म्हणजे मला खरंच भरतदादा गोगावले त्या दिवशी बोलत होते तर मलाही असं गलबलल्यासारखं झालं, वाईट वाटलं मला की ते जेव्हा म्हणाले की आता काय करणार, एक भाकरी मिळणार होती तिथे अर्धी भाकरी, आपली भावंडं उपाशी झोपतायत, आपल्या भावंडांच्या पदरात काही पडत नाहीये. महाप्रबोधन यात्रेच्या पहिल्या सभेपासून मी हे सांगते की मलाईदार खाती भाजपकडे आणि कपडे फाडायची खाती सगळी ही आमच्या सगळ्या चुकार भावंडांकडे. बरं तीही आता दिली जात नाहीयेत, तीही काढून म्हणजे बिनपगारी आणि फुल अधिकारी असा सगळा कार्यक्रम होतो, तर हे वाईट आहे.